स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील हजरत ख्वाजा शमशुद्दीन रहमतुल्लाह श्रमणामीर कमिटीने दर्ग्याच्या आवारात मुख्य रस्त्यालगत सुसज्ज हॉस्पिटल बांधकाम करून आज पहिल्या मजल्याचा नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, कारदग्याचे आप्पा मलंग बाबा यांच्या हस्ते स्लॅब टाकण्याच्या यंत्रणेचा शुभारंभ केला. सुमारे 40 लाखांच्या या हॉस्पिटलचे 2400 चौरस फुटांचे बांधकाम असून नेतचे डॉक्टर इरफान सलीम बेग यांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल कार्यरत राहिले आहे. डॉक्टर बेग म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये 15 बेडचा जनरल कक्ष, 3 ICU बेड, शस्त्रक्रिया विभाग, मेडिकल शॉप, स्त्रीरोग कक्ष, भूलतज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून सुमारे 35-40 हजाराच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरवासियांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील अशी सुसज्ज यंत्रणा कार्यान्वित होईल. तसेच आवश्यकतेनुसार विस्तारही करण्यात येईल. अताउल्लाह मुजावर म्हणाले, 40 हजाराची लोकसंख्या असलेल्या शहरात एक सुसज्ज हॉस्पिटल असावे. गोरगरिबांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी दर्गा कमिटीने निर्णय घेऊन विधायक कार्यासाठी सुसज्ज इमारत बांधून डॉक्टर बेग यांना हॉस्पिटल चालवण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याचे सांगितले. या हॉस्पिटलचा स्लॅब टाकण्याचा शुभारंभ नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, आप्पा मलंग बाबा, कारदगा, माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, डॉक्टर इरफान बेग, उदय बदनिकाई, चांद संदी, अताउल्ला मुजावर, आनंद पाटील, सलीम मुजावर, चेतन पाटील, अनिरुद्ध पाटील, अझरुद्दीन शेखजी, मुन्नू पाटील, दर्याप्पा हवलदार, ऋतुराज पाटील, महादेव मधाडे, गुल्लू फराज, प्रशांत करंगळे, राजू अमृत समनावर, मेतचे सलीम बेग, अरुण बोने, शकील बेग, सदानंद पुजारी या तर इतर शेकडो नागरिक उपस्थित होते. सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.